नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख. आज मी आपणास आपल्या अंतरंगातील कुंडलिनी शक्ती काय आहे याबाबत बोलणार आहे. योगिक दृष्ट्या मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत बसलेली एक प्राणशक्ती आहे. तिलाच कुंडलिनी शक्ती किंवा देवात्मशक्ती असं म्हटलं जातं. ही प्राणशक्ती म्हणजे अनंत प्राणशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिगत प्राणशक्ती होय. मूलाधार चक्र हे मलद्वार आणि मूत्रेंद्रियाचे मूळ यामध्ये जी शिवण आहे त्यामध्ये स्थित आहे. मलद्वारापासून साधारण 4 बोटे वरती आपणाला पाहायला मिळते. योग भाषेत या स्थानाला चक्र किंवा पद्म संबोधले जाते. अशी 6 चक्रे आहेत, त्याला षटचक्रे म्हटले जातात. म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र अशी 6 चक्र आहेत ती यामध्ये आहेत. प्रत्येक चक्र म्हणजे एक प्रचंड मोठं नाडीजाल आहे. ज्या आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या नाड्या आहेत त्याचं प्रचंड नाडीजाल या चक्रापासून निघत असतो. या चक्राची उगम स्थाने पाठीच्या कण्यामधील सुषुम्ना या प्रमुख नाडीत असतात. आपला जो पाठीचा कणा असतो 33 मणक्याचा, त्यामधून एक मज्जारज्जू असतो आपल्याला सांगितले पूर्वी, त्याच्या शेजारी एक ही सुषुम्ना नाडी जात असते. पाठीच्या कण्याच्या खालील टोकावर मूलाधार चक्र पसरलेले असते. त्याच्या टोकालगतच्या भागाला कंद म्हणतात. या कंदामधूनच या देहस्थ 3 नाड्या निघतात: इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. इडा शरीराच्या डाव्या भागातून जाते, पिंगळा शरीराच्या उजव्या बाजूतून जाते. इडा डाव्या नाकपुडीतून भूमध्यामध्ये येते, पिंगळा उजव्या नाकपुडीतून भूमध्यामध्ये येते. पाठीच्या कण्यामधून सुषुम्ना नाडी, जी प्रमुख नाडी आपण बोलतो, ही नाडी तिथे येऊन मिळते आणि त्या ठिकाणी त्रिकोणी संगम तयार होतो. ही नदी इडा, पिंगळा मधली सुषुम्ना ही अशी वरती जाणारी जी नदी असते ही मज्जारज्जूला लागून, अगदी लागूनच असते. मित्र, आपल्या कंठामध्ये विशुद्ध चक्र असतं, जिथून सुषुम्ना नाडीच्या 2 शाखा झाल्या आहेत विशुद्धीमध्ये. एक शाखा भूमध्यात मिळते, म्हणजे इथे मिळते, आणि पुन्हा तिथून ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन ब्रह्मरंध्राशी मिळते. दुसरी शाखा पाठीच्या कण्यातून सरळ वर जाते आणि परत ती ब्रह्मरंध्रात मिळते. ब्रह्मरंध्र हे पाठीच्या मणक्याच्या सर्वात वरचं टोक आहे आणि ते मस्तक भागात असतं. कुंडलिनी शक्तीमध्ये षटचक्राला फार महत्व असतं. याचे युगमताना आपण पाहिले, पाठीच्या कण्यामध्ये सुषुम्ना या नाडीत असतं. कण्यांचा मूळ आधार ते मूलाधार चक्र हे त्रिकोणाकृती असून त्याला 4 दले आहेत. कुंडलिनीचे प्रतिकात्मक रूप सापाचे असते. ही ऊर्जा 3.5 पट वेटोळे घातलेला जसा साप दिसतो त्या पद्धतीने असते. ऍक्च्युअली ती काल्पनिक गोष्ट असते. ती मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत असते. योगी यावर एकाग्र होऊन, योगी ह्या ओळीनच या 6 चक्रावरती एक 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 अशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेट किंवा एकाग्र होत असतो. योगी प्रथम मूलाधार चक्रावर एकाग्र होऊन ती शक्ती किंवा कुंडलिनी शक्ती जागृत करतो. नंतर ही शक्ती वर येते. त्यानंतर योगी दुसरे चक्र स्वाधिष्ठान, मूलाधारच्या वरती स्वाधिष्ठान, दुसरे चक्र स्वाधिष्ठान यावर एकत्रित होतो. स्वाधिष्ठान चक्र मूत्रेंद्रियाच्या मूळ भागावर असून त्याला 6 दले आहेत. दले म्हणजे पाकळ्या ज्याला आपण म्हणतो. याच्यावर नाभी प्रदेशामध्ये
मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र रक्तवर्णी असून त्याला 10 दले आहेत. कुंडलिनी ही चक्रे उल्लंघून आल्यानंतर अनाहत चक्रात, म्हणजे हे अनाहत चक्र हृदयामध्ये असते, अनाहत चक्रात म्हणजे येते किंवा हृदय चक्रात येते. हे चक्र हृदय भागात असून त्याला 12 दले आहेत. कुंडलिनी शक्ती ही हृदय चक्रापर्यंत शक्ती रूपात येते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि हृदय शक्ती रूपात येते आणि हृदय चक्रात ही ज्योती रूपामध्ये बदलते किंवा ते ज्योतिरूप बनते. शक्ती ज्योतीत रूपांतरित होते. अंतःचक्षणात ही शक्ती आपण पाहू शकतो, पण हे फक्त योगीच करू शकतात. ही नील ज्योती असते आणि ती आपल्याला दिसू शकते. पुढील सर्व चक्रातून ही ज्योतीच वरती प्रवास करते किंवा ऊर्ध्व प्रवास करू लागते. विशुद्ध चक्र एक कंठ प्रदेश आहे, आपण पाहतो. त्या चक्राला 16 दले आहेत. विशुद्ध चक्राला 16 दले आहेत. यांना ज्योतिरूप कुंडलिनी विशुद्ध चक्राला उल्लंघून आज्ञा चक्रात येते. इथून पुन्हा ती आज्ञा चक्रात येते. आज्ञा चक्र हे नाकाच्या मूळ भागात इथे, म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये इथे या ठिकाणी असतं. या चक्राला 2 दले आहेत. कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्र आपल्याला पाहिलं आपण. कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्रापर्यंत शक्ती रूपात येते आणि तिथे पुढे हृदय चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र याच्यामध्ये ती ज्योती स्वरूपात येत असते. कुंडलिनीचा हा षटचक्र प्रवास झाल्यानंतर पुढे ही ज्योती ब्रह्मरंध्रात जाते. षटचक्रात आज्ञा चक्रानंतर पुन्हा ही ज्योती ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. नंतर ही ज्योती जी असते ब्रह्मरंध्र पास करून ब्रह्मांडात वेधून त्याच्या वर सूक्ष्म क्षेत्रात केंद्राकडे जात असते, म्हणजे ब्रह्मांडात जात असते आणि सूर्य केंद्रात, सूर्याच्या सूक्ष्म केंद्रात ती जाऊन मिळते. त्यानंतर सूर्यकेंद्राच्या पलीकडे वरती म्हणजे केंद्रीय क्षेत्रात जाऊन ती पोहोचते. हा तिचा अंतिम टप्पा, म्हणजे केंद्रीय क्षेत्रात जाणं हा ह्या ज्योतीचा अंतिम टप्पा असतो. वस्तुतः या ठिकाणी दिव्यत्वाचं साम्राज्य असतं. या दिव्यत्वाच्या साम्राज्यात मुक्ती म्हणजे विराम नाही. मुक्ती म्हणजे विराम नसून जाणीवेच्या वैविध्यातून सातत्यपूर्णतेची वाटचाल आहे. जाणीवेच्या माध्यम विविध प्रकारच्या जाणीवा त्याच्यातून ही त्याची वाटचाल आहे. खालील ब्रह्मद्वार म्हणजे कण्याच्या सर्वात खालचा भाग, यातून कुंडलिनी शक्ती प्रविष्ट होऊन ऊर्ध्वपास करू लागते. आपण बघितलं. वरील ब्रह्मद्वार म्हणजे सर्वात वरचा शेवटचा भाग ज्यावर ब्रह्मरंध्र आहे. या कुंडलिनी ज्योतिरूपात इथं या ठिकाणी कुंडलिनी ज्योतिरूपात येऊन मिळते. याच ब्रह्मरंध्राला बिंदू रूपे संबोधले जाते. याच बिंदू रूपात म्हणजेच ब्रह्मरंध्रात प्राणायाम इत्यादीद्वारे आपलं चित्त नियंत्रित आपण करू शकतो आणि ते प्राणात विलीन शकतो. आपले मन, प्राण इत्यादी स्थिरावतात आणि सोहमची प्रचिती येते आणि समाधी अवस्था प्राप्त किंवा समाधी सुखाचा प्रत्यय होतो. सोहमची प्रचिती याचा अर्थ आपण पाहिले पूर्वी मी या एपिसोडमध्ये. ओम सोहो हम, सो म्हणजे तो, हम म्हणजे मी, सो हम तो मी, म्हणजे प्रत्यक्ष परमक्षराचं क्षेत्र असतं. ते क्षेत्र हे आपल्याला जेव्हा आपल्याला समाधी अवस्था मिळत असते त्यावेळेला आपल्याला मिळत असते. अशी ही कुंडलिनी शक्ती, त्याच्या वेगवेगळ्या अनुभूती असतात. ह्या कुंडलिनीच्या अनुभवी प्रत्येक चक्रावर, जी 6 चक्र आहेत, प्रत्येक चक्रावर या कुंडलिनीचे वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला पाहायला मिळतात किंवा अनुभवश होतात. पहिलं मूलाधार चक्र. जेव्हा योगी मूलाधार चक्रावर संयमित होतो तेव्हा त्याची व्याधीमुक्ती मिळवतो. भूत भविष्य जाणतो, सर्व आत्मबळ मिळवतो. जेव्हा तो स्वाधिष्ठान चक्रावर संयमित होतो, म्हणजे दुसऱ्या चक्रावरती त्याला व्याधीमुक्ती मिळते प्रत्यक्षात आणि त्याला मृत्यूपासूनही मुक्ती मिळत असते. तिसऱ्या चक्रावर मणिचक्र जे नाभी केंद्राजवळ आहे त्यावर जर एकाग्र जर झाला तर त्याला परकया प्रवेश शक्ती मिळते. म्हणजे अशा वेळेला तो माणूस दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तुम्हाला कदाचित माहिती असेल
काय जेव्हा देव कोणाच्या लोकांच्या देव अंगात येतो, म्हणजे तो त्याच्या अंगात तो प्रवेश करतो, त्या व्यक्तीच्या अंगात वगैरे. धातूचे रूपांतर करणे, अन्नाचे रक्ताचं मांस वेद इत्यादी. रोग्यांना रोगमुक्त करतो. दूरगामी होऊन पाहणे, लांबच त्याला दिसत असतं, इत्यादी शक्ती त्याला मिळू शकतात. आणि या मनुष्य चक्रला सौख्य चक्र सुद्धा म्हटलं जातं. 14 अनाथ चक्र, हृदय चक्र. हृदय चक्रावर जर योगी संयमित झाला तर फार महत्वाचं, त्याला दूर श्रवण शक्ती प्राप्त होते. बाळूमामाचा जेव्हा एपिसोड तुम्ही कदाचित पाहिला असेल, तेव्हा कुठल्याही गावात जर एखाद्या घरात चर्चा चाललेली असेल तर ती यांना बाळूमामाला ती समजत असते. दूर श्रवण शक्ती प्राप्त होते. वायू संचारकांना पाहता येते. आता वायू संचारक कोण? जेव्हा माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला त्याचा आत्मा, सूक्ष्म शरीर आणि आत्मा, शरीर ह्याचं भौतिक शरीर तर नाहीच होतं, सूक्ष्म शरीर आता दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जातो. अशा वेळेला काही उच्च दर्जाचे आत्मे असतात, त्यांना भौतिक शरीराची गरज अजिबात नसते, ते तसेच त्या ब्रह्मांडामध्ये फिरत होतात. असे जे काही आत्मे असतात ते आत्मे ह्या लोकांना त्या अशा परिस्थितीतून पाहता येतात. केवळ संकल्प मात्रे, तुम्ही संकल्प केला की जगाच्या कुठल्याही भागात मला प्रवास करायचा आहे, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही या अनाथ चक्रावर एकाग्र व्हाल, संयमित व्हाल, तेव्हा तुम्ही तो पूर्ण ती तुमची इच्छा पूर्णत्वाला जात असते. विशुद्ध चक्र हे, या चक्रावर ध्यानाने जेव्हा तुम्ही एक संयमित व्हाल तेव्हा तुम्हाला व्याधी मुक्ती आणि विकृती यापासून देहशुद्धी होते. व्याधी आणि विकृती यापासून देहशुद्धी होते. चिरतारुण्य प्राप्त होते व हजारो वर्ष जगता येते. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी योगी वस्तुतः जगाला मृत होऊन जातो आणि आंतरजीवनात सुशीला जातो. इतरांना तो दिसत नाही, त्याच त्याला माहिती असतं. आणि याच वेळेला शाप शक्ती या चक्रात या लोकांना मिळेल. काही ऋषींना शाप शक्तीचा वरदान लाभलेलं असतं ना, तेव्हा तो या चक्रावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि एकाग्र होतो आणि शाप वगैरे असतो. शेवटचं आज्ञाचक्र, या चक्रावर जर एकाग्र जर झालं योग्याचं मन, तर विपुल प्रकाश दर्शन होते. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रकाश त्याला पाहायला मिळतो. विस्मयकारक आत्मशक्ती प्राप्त होतात. तृतीय चक्षु यालाच म्हटले जाते. शंकराचा तिसरा डोळा तुम्हाला माहिती आहे, ते तृतीय चक्षु याच ठिकाणी केवळ यालाच म्हटलं जातं. सूक्ष्म सूर्यावर एकाग्र होण्याने सर्व जगाचे ज्ञान होते. सूक्ष्म सूर्यावर एकाग्र होण्याने सगळ्या जगाचे ज्ञान होतं. आता ही जी कुंडलिनी शक्ती जी आहे, ही आतापर्यंत वैशिष्ट्य, गुणधर्म, अनुभूती सर्व पाहिलं, पण प्रत्यक्षात त्याचं जागरण कशा पद्धतीने करतात हे फार महत्वाचं आहे. कुंडलिनीचं जागरण हे योगीच करू शकतात. तुम्हाला सर्व आपल्यासारखाचा तो प्रश्न नाही. त्याला त्या पद्धतीनं तेवढ्याच पद्धतीनं तपस्या करणं फार गरजेचं असतं. कुंडलिनी जागरण होत असताना आपले पहिल्यांदा मन अंतर्मुख होत असतं. पहिल्यांदा आपले मन अंतर्मुख होत असतं. ते दिव्य आत्मज्योतीच्या समीप जाऊ शकतं. आत्मज्योती कुठं प्रदक्षिणात मिळते तुम्हाला माहिती, आपण वर जसं जात चालतो आत्मज्योतीत समीप जाऊ शकते. तेव्हा मनास किंवा जीवन ज्योतिष ऊर्ध्वगामी प्रेरणा अस्तित्वाची प्रचिती येते. हीच प्रेरणा किंवा आंतरिक संवेदन सूक्ष्म व स्थूल शरीरावर जाणवते. जसं आपण अंतरंगातून वरती जातो असं आपल्याला जाणलं होतं, तसं प्रत्यक्षात आपल्या वरच्या शरीरावरही त्याची जाणीव आपल्याला होत असते. आपलं मन हळूहळू अवचेतन अवस्थेतून पराचेतन अवस्थेत जात असतं. हे आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करत असते. ही प्रक्रिया चालू असताना शरीरांतर्गत जे प्राण असतात ते वर येऊ लागतात वगैरे. ते जीवन ज्योतीत लव पावतात. अनाथ चक्रामध्ये जे जीवन ज्योती त्याच्यामध्ये ते लय पावतात. ही प्राणाची ऊर्ध्वगामी प्रक्रिया, ही प्राणाची वर जाणारी ऊर्ध्वगामी प्रक्रिया शरीरातल्या पायापाच्या अंगठ्यापासून ते मस्तकापर्यंत किंवा मेंदू मस्तकापर्यंत आपल्याला ती अनुभवास येते, प्रत्यक्षात येते. प्राण
मूलाधार चक्रात सूक्ष्म देहातील निरनिराळी चक्रे भेदित जीवन ज्योतीत विलीन होतात. प्राण मूलाधार चक्रातून आपण सुरुवातीला पहिलं चक्र पाहिलं, सूक्ष्म देहातील सूक्ष्म शरीरातील निरनिराळी चक्रे भेदत ती जीवन ज्योतीत विलीन होतात. तेथे आधीपासूनच असणारी ऊर्ध्वगामी प्रेरणेच्या अधीन होते आणि जीव हा ज्योतिरूप बनतो. ती जी ज्योतिरूप असते त्याच्यामध्ये लय पावतात आणि ते ज्योतिरूप बनतात. ही सूक्ष्म प्राण प्रक्रिया अत्यंत आपल्या स्थूल शरीरावर आपल्याला जाणवते किंवा अनुभूती दिसते. आणि यालाच जेव्हा ती आपल्या सूक्ष्म शरीरावर जाणवते ह्यालाच कुंडलिनी जागरण असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, एखाद्या माणसाच्या देवात अंगाला तर त्याची वेगळीच प्रक्रिया असते वगैरे, त्या पद्धतीनं वगैरे सर्व शरीरातून विद्युत ऊर्ध्वगामी रीतीने म्हणजे वरती वाहण्यासारखी ही अवस्था असते किंवा अनुभूती असते. साधकाची कुंडलिनी जागृत झाली म्हणजे ती हृदय चक्रापर्यंत शक्ती रूपात येते आपल्याला माहिती आहे, आणि तिथून पुढे ज्योतिरूपामध्ये ती येते आणि तिथून पुढे ती सूक्ष्म केंद्रात आपण पाहिलेलं आहे. तेव्हा साधकाला अशा वेळेला साधकाला अशरीरत्वाची प्रचिती येते. जेव्हा तो सूर्यकेंद्राकडे जात असतो तेव्हा त्याला अशरीराची काय होते प्रचिती येते, म्हणजे आपल्याला शरीर नाहीच अशा तिथे त्याला जाणीव होते. त्याच्या शरीरात विश्व प्राण भरू लागतात किंवा शिरू लागतात. यावेळी साधक विश्वभावाने महान समाधान अनुभवू शकतो, विश्वभावाचे महान समाधान मिळवू शकतो. या अवस्थेत साधक जितका अधिक काळ राहील तितका तो अनुभव समृद्ध होत असतो. परंतु जेव्हा साधक या अवस्थेतून परत खाली येतो मूळ ठेवला, तेव्हा कुंडलिनी हृदयापर्यंत ज्योतिरूपात येते आणि त्याच्या खाली मूलाधारापर्यंत ही कशी येते तर शक्ती रूपात आपल्याला आलेला अवस्था पाहायला मिळते. तेव्हा साधक पुन्हा तो व्यक्तिभावात नांदू लागतो, म्हणजे मूळ त्याचं स्वरूप जे असतं मानवी ते त्याला जाणवू लागतं. यावेळी साधकाचे मुक्तावस्थेतून बद्धावस्थेत पुनरागमन होतं. परंतु साधक जर मुक्तावस्थेत जास्त काळ स्थिरावला, ज्या वेळेला तो ब्रह्मांडात गेलेला असतो, विहार करत असतो, तो जर जास्त काळ स्थिरावला तर त्याला जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते. ही जीवनमुक्त अवस्थेत साधक वावरला तर त्याला कोणतीही कर्म बाधत नाहीत असं समजलं जातं. ते सर्वच कर्मातून निर्लिप्तपणे स्वच्छंद विहार करू शकतो. तीव्र प्रार्थना, प्रगाढ ज्ञान, योग्य रीतीने केलेली मंत्र साधना व निश्चय समर्पण या सर्व मार्गाने कुंडलिनी जागृत होऊन ऊर्ध्वगामी होते. सद्गुरूचाही याच्यासाठी उपयोग होऊ शकतो. कुंडलिनी जागरणानंतर साधकाच्या शरीरभूमीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. कुंडलिनी एकदा जागृत झाली की ती कुंडलिनी आपल्या शरीरावर प्रत्यक्षातही तुम्हाला अनुभवायच होतो. कसा? तुमचा श्वास जो असतो मंद श्वास असा होत असतो. त्याच्या डोळ्यापुढे तेजस्वी प्रकाश रंग दिसतात. निरनिराळ्या मुद्रा त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. अनंत आवाज त्याला ऐकू येतो किंवा नाद ऐकू येतो. मंत्र त्याला स्फुरतात. एकाग्रता त्याची होते. डोळ्यासमोर तेजस्वी बिंदू दिसू लागतात. तरी पण ही चिन्हे काही काळानंतर लुप्तही होऊ शकतात. कधी कधी हे लुप्त होणं हे साधकाच्या प्रगतीचे चिन्ह समजले जातं. कुंडलिनी जशी जशी वर जाते, चढत जाते, तसा तसा सूक्ष्म देह आपल्या मुक्त भौतिक देहापासून किंवा जड शरीरापासून अलग होऊ लागतो किंवा बाजूला जाऊ लागतो. जेव्हा मनुष्य सूक्ष्म देहातून बाहेर पडून सूक्ष्म शरीराशी विहार करू लागतो तेव्हा त्या विहाराला मर्यादा असते. जेव्हा मनुष्य आपल्या शरीरातून बाहेर पडतो, विहार करायला लागतो ब्रह्मांडामध्ये,
त्या ब्रह्मांडा त्याला मर्यादा नसते. अनंत भंडारा तो कुठेही प्रवास करू शकतो, विहार करू शकतो. स्थूल देहातून आपल्या या भौतिक शरीरातून सूक्ष्म देह जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्थूल देह व सूक्ष्म देह यांना एक जोडणारी शलाका असते, चमचमणारी शलाका असते. पहा, जशी पतंग असतो, पतंगाची दोरी असते आणि आपल्या हातात असते. म्हणजे आपल्या हातात दोरी असल्या कारणाने त्या दोरीच्या साहाय्याने आपण त्या पतंगावर कंट्रोल करू शकतो. तसं जेव्हा तुमचा सूक्ष्म देह हा बाहेर जात असतो त्यावेळेला ह्या शेतामध्ये एक चमचमणारी शलाका असते. त्या शलाका मार्गे हा सूक्ष्म देह सूक्ष्म शरीराशी जोडला जातो. सूक्ष्म तो कितीही दूरवर जर संचार करत राहिला तरी ही शलाका त्याला स्थूल देहाशी संबंधित ठेवते. त्याच शलाकेद्वारे सूक्ष्म देह पुन्हा आपल्या भौतिक शरीरात किंवा स्थूल शरीरात प्रवेश करत असतो. पण जर काही कारणाने दोन्ही देहात संबंध ठेवणारी ही शलाका मध्येच खंडित झाली तर मात्र सूक्ष्म देहाला स्थूल शरीरात प्रवेश करता येत नाही. जर पतंगाची दोरी आपल्या हातातून निसटली किंवा तुटली तर पतंग कुठकतरी निघून जातो, विहार पडतो, त्याचा संबंध राहत नाही. तशा पद्धतीने जर दोन्ही देहांना संबंध ठेवणारी ही शलाका मध्येच खंडित झाली तर मात्र सूक्ष्म देहाला स्थूल देहात प्रवेश करता येत नाही. मग समाधी अवस्थेतच त्या मनुष्याचा मृत्यू होतो. मृत्यूची सामान्य अवस्था आहे. मित्रो, हा कुंडलिनी प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टीकात्मक परीक्षण करा. परत नमस्कार.